दाढी वाढवल्यानं कुणी छत्रपती होत नाही, मिशी वाढवल्यानं कुणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावल्यानं कुणी छत्रपती होत नाही. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजीराजे जन्माला या म्हणल्यानंतर कुणी छत्रपती होत नाही. छत्रपती व्हायचं असेल तर परस्त्रीला माय मानावं लागतं, लक्षात ठेवा. परस्त्रीला माय मानावं लागतं. रांजाच्या पाटलाचा इतिहास आहे. वयाच्या 14व्या वर्षी रांजाच्या पाटलानं परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर महाराजांनी वयाच्या 14 वर्षी त्याचा चौरंगा केला होता. त्याचे हातपाय कलम केले होते. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे महाराज. आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या परस्त्रीकडे वाईट नजरेनं बघत असेल तर त्याची डोळे काढण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत शिवजयंती काही सफल होत नाही. बघा त्यांना तोपर्यंत होत नाही. अरे महाराज, छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलेला मार्ग आहे परस्त्री माते समान जाणं. जगद्गुरु तुकोबारायांनी जाई व माते न करी सायाच हे म्हणणारे आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हे म्हणणारे जगद्गुरु तुकोबा एका तराजूला ठेवावं आणि आम्ही गाता वाचावी, आम्ही कीर्तन करावं, आम्ही ज्ञानेश्वरी करावी आणि परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहावं. याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कोणता असेल? कोणता असेल सांगा ना. ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणली त्यावेळेस मायेच्या मानानं महागारी करणारा छत्रपती शिवरायांचा विचार होता. भंडारा डोंगरावर छत्रपती तुकोबारायांचा अपमान करावा या उद्देशानं तुकोबारायांना फसवणूक करण्याकरता एक स्त्री यावी तर तुकोबाराने तिच्याकडे पायाकडे पाहावं. त्या बाईनं विचारावं, महाराज एवढे सुंदर आहे मी दिसायला, माझ्या तोंडाकडे पाहत नाही. तुकोबाराने सांगितलं, माय आम्ही माईच्या पायाकडे पाहतो, माईच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. हा विचार छत्रपती शिवरायांचा.